नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. आणि नंतर दिलेल्या वाक्यात वाक्यप्रचारांचा बिनचूक उपयोग करून ती वाक्य पुन्हा कशा प्रकारे लिहायची हे आज आपण अभ्यासणार आहोत. प्रथम आपण काही वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पाहूया आणि त्यानंतर त्यांचा वाक्यात कसा उपयोग करायचा ते आपण शिकणारच आहोत. निश्चय करणे, मनाशी पक्के ठरवणे, यानी बच्चों कोई बात पूरी करने की मन से ठान लेना. घोषित करणे, जाहीर करणे, यानी कोई बात जाहीर करना. निरखून पाहणे, बारकाईने निरीक्षण करणे, बहुत ही गहराई से उसका निरीक्षण करना. सख्त मनाई असणे, बंदी असणे, यानी उस काम को करना मना होता है. सुचेना से होणे, बेचैन होणे, यानी बेचैन होना. पुशारकी मारणे, बढ़ाई मारणे, यानी बढ़ा चढ़ा के अपनी बातें बताना. ठणठणीत असणे, तब्येत चांगली असणे, यानी तबीयत अच्छी होना. डोळे अश्रूंनी नहाणे, डोळ्यातून अश्रू येणे, यानी आंखों से आंसू आना. मुलांनो, आपण काही वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पाहिले. आता या वाक्यप्रचारांचा काही वाक्यांमध्ये बिनचूक उपयोग कसा करायचा ते आपण शिकणार आहोत. बच्चों, अब हमने कुछ वाक्यप्रचार और उसके अर्थ देखे और पढ़े. अब इन वाक्यप्रचारों को दिए हुए वाक्यों के रिक्त स्थान पर सही सही लिखना है. लेकिन रिक्त स्थान भरने के पहले हमें वाक्य का अर्थ भी समझना है और इनमें सही वाक्य प्रचार चुनकर रिक्त स्थान पर लिखना है. कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांचा उपयोग करून पुढील वाक्य पूर्ण करा. यानी कोष्टक में उन्होंने कुछ वाक्यप्रचार दिए हैं. उस वाक्यप्रचारों का अर्थ हमें मालूम ही है. उन अर्थों का सही उपयोग करके हमें वाक्य में रिक्त स्थान में लिखकर वाक्य पूरा करना है. कोष्टक में दिए हुए वाक्य प्रचार है. सुचेना से होणे, सख्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे. बच्चों, इन चारों के अर्थ तो हमें मालूम है. सुचेना से होने यानी कुछ सूझना नहीं, बेचैन होना. सख्त मनाई असणे यानी बंदी होना, बंदी असणे. फुशारकी मारणे यानी बढ़ाई मारणे, यानी बढ़ा चढ़ा के बताना. ठणठणीत असणे म्हणजेच तब्येत ठीक असणे, तब्येत अच्छी होना. एक, सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत डॅश 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 ठणठणीत असते. दोन, ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही डॅश 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 सुचेनासे होते. तीन, जॉन आज शाळेत नवीन कंपॉस घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप डॅश मारत होता, फुशारकी मारत होता. चार, तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला डॅश सख्त मनाई आहे. बच्चों, इस प्रकार वाक्य प्रचार का अर्थ समझकर वाक्य में सही वाक्य प्रचार लिखकर वाक्य पूर्ण करना है. आप 5वीं छठी में वाक्य प्रचार का वाक्य खुद बनाते थे, लेकिन 7वीं में वाक्य दिए रहेंगे और उस वाक्य में आपको वाक्य प्रचार का अर्थ समझकर सही उपयोग करके वाक्य पूर्ण करना होता है. धन्यवाद.